काय फॉरेव्हर लिंक्रोजमध्ये 2CC करण्यासाठी तुमची गोल्ड ज्वेलरी तुम्ही विकताय का? म्हणजे तुम्ही दागिने विकून यामध्ये 2CC करताय का? तर हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज स्वाती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत की फॉरेव्हर लिंक्रोजमध्ये 2CC करण्यासाठी लोक काय काय करतात हे पूर्ण आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ लास्ट बघा. जर चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर खूप सारे लोक काय करतात, फॉरेव्हर लिंक्रोजमध्ये 2CC करण्यासाठी त्यांची गोल्ड ज्वेलरी विकून यामध्ये फॉरेव्हरमध्ये 2CC करताय. तुम्ही पण अशा पद्धतीने 2CC केलं आहे का? अशा पद्धतीने तुम्हाला फॉरेव्हरमध्ये 2CC करावं लागतं का? तर बिलकुल नाही. फॉरेव्हर लिंक्रोजमध्ये 2CC करण्यासाठी तुमची गोल्ड ज्वेलरी तुम्हाला विकण्याची गरज नाही. खूप सारे पर्सनचे मेसेज येतात की मॅम 2CC करण्यासाठी आम्ही आमचे दागिने विकलेले आहेत. दागिने विकण्याची गरजच नाही आहे पडत तुम्हाला, किंवा तुम्ही दागिने विकून यामध्ये 2CC करणं हे खूप चुकीचं आहे. 2CC करण्यासाठी तुमच्याकडे जर सिरियसली अमाऊंट असेल, तुम्ही ती अमाऊंट भरू शकत असेल तर 2CC करा. नसेल अमाऊंट तर तुम्ही डायरेक्टली 5,000 प्लस GST आणि डिलिव्हरी चार्जेस म्हणून 5,200 ते 400 जेव्हा तुम्ही बिलिंग करता तेव्हा तुमचा बिझनेस स्टार्ट होतो. हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. खूप सारे लोक काय करतात, ट्रेनिंग बघतात, गाडी बंगला, मोटिवेशन चेक वगैरे बघतात. त्यांनी जे सांगितलं ते पर्सन सांगतात की तुम्हाला 2CC एवढ्या एवढ्या दिवसात 2CC करावं लागेल तर तुम्हाला कंपनीमध्ये काम करता येते. नाहीतर मग ते तुमच्यासाठी एक सोल्युशन देतात की तुमच्याकडे जे काही ज्वेलरी वगैरे असेल तर ते विका आणि तुम्ही फॉरेव्हर लिंक्रोजमध्ये यामध्ये तुमची 2CC करा. पण त्यावेळेस तुम्हाला समजायला पाहिजे की फॉरेव्हरमध्ये काही कोणत्या पॉलिसीज आहेत का? 2CC न करता पण तुम्ही यामध्ये बिझनेस स्टार्ट करू शकता का? हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. खूप सारे लेडीजला हा प्रॉब्लेम आलेला आहे. स्वतःची गोल्ड ज्वेलरी विकतात. त्यानंतर एकतर कामाविषयी काहीच माहिती नसतं. त्यांना डायरेक्टली सांगितलं गेलेलं असतं की तुम्हाला यामध्ये काही नंबर्स दिले जातील, त्या नंबर्सवर फक्त तुम्हाला काम करायचं आहे, किंवा तुम्ही यामध्ये 2CC करा, त्यानंतर तुम्हाला कामाविषयी सांगितलं जाईल. ते मोटिवेशनमध्ये येऊन काय करतात, त्यांची गोल्ड ज्वेलरी विकतात, 2CC करतात. जेव्हा प्रोडक्ट येतात त्यानंतर तो पर्सन त्यांच्याशी एकतर कॉन्टॅक्ट ठेवत नाही किंवा त्यांना गाईड करत नाही, काहीच नाही. तेव्हाच तो त्यांचा संबंध संपला जातो. मग जेव्हा त्या लेडीजनं जेव्हा दागिने जे विकलेले असतात त्या लेडीजला त्यानंतर समजतं की फॉरेव्हर लिंक्रोजमध्ये अशा पद्धतीने लोकांसोबत स्कॅम करतात. पण हे तुम्हीच स्वतः विचार करा की गोल्ड ज्वेलरी विकून तुम्ही यामध्ये 2CC करणं किती चुकीचं आहे. यामध्ये काही ऑप्शन असतात. तुम्ही सिरियसलीच बिझनेस स्टार्ट करणार असाल तर प्रेफर्ड कस्टमर पॉलिसी काय आहे ते जाणून घेणं माहिती असणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही यामध्ये ज्वेलरी विकून 2CC करताय तर यामध्ये तुम्हाला नेमकं काम काय करायचं असतं, ते पर्सन तुम्हाला कसं गाईड करताय. फक्त गाडी मोटिवेशन बंगला चेक हे जर दाखवत असेल तर त्यावेळेसच तुम्हाला समजायला पाहिजे की यामध्ये तुमच्यासोबत पुढे जाऊन स्कॅम होऊ शकते. जर कामाविषयी सिरियसली माहिती असेल, सिरियसली सांगत असेल, किंवा तुम्हाला यामध्ये पुढे चालून कसं वर्क करायचं हे जर माहिती असेल तर तुम्ही त्यावेळेस तुम्ही दुसरा पर्याय दुसऱ्या पद्धतीने यामध्ये तुमचे 2CC करू शकता. पण गोल्ड ज्वेलरी विकून तुमची 2CC करणं हे खूप चुकीचं आहे. असे खूप सारे लेडीज आहे की अशा पद्धतीने 2CC केलेलं आहे. 2CC नंतर एकतर पैसा नाही आहे त्याच्याकडे, म्हणजे एकतर इन्कम येत नाही आहे. त्यानंतर तेच लेडीज कामना पुढे चालून फॉरेव्हर कंपनी फेक आहे, कंपनीनं आमच्यासोबत स्कॅम केलेला आहे. कंपनी तुमच्यासोबत कधीच कुठलीच कंपनी स्कॅम करत नसते. त्यामध्ये 2 पद्धतीनं काम करणारे लोक असतात. एक लिगली काम करतात किंवा अनलिगली काम करणारे जे फक्त गाडी मोटिवेशन बंगलाचे तुम्हाला यामध्ये असे मोटिवेशन दिलं जातं की तुम्ही हे करू शकता, ते करू शकता. अशामध्ये तुम्हाला त्यामध्ये अडकायचं नाही आहे. जिथे कामाविषयी व्यवस्थित इन्फॉर्मेशन दिली जाते, ते तुम्हाला काम समजतं आहे, त्यावेळेसच तुम्हाला यामध्ये फॉरेव्हर लिंक्रोजमध्ये 2CC करायचं. आणि 2CCसाठी जर तुमच्याकडे सिरियसलीच अमाऊंट नसेल, जर तुम्ही सिरियसली काम करणार असाल तर ॲज अ प्रेफर्ड कस्टमर पॉलिसीज थ्रू यामध्ये जॉईन करू शकता. यामध्ये तुमचे आय डी रजिस्ट्रेशन तर बिलकुल फ्री असतं. ID रजिस्ट्रेशन करायचे, ते ID रजिस्ट्रेशन करून त्यानंतर तुमच्या चॉईसचे तुम्हाला डेली यूजमध्ये जे काही प्रोडक्ट यूज होणार आहे, जसं की आपण डेली यूजमध्ये मॉइश्चरायझर यूज करतो, फेस वॉश, त्यानंतर बॉडी वॉश किंवा शॅम्पू, हेअर ऑइल, अशा पद्धतीने खूप सारे प्रोडक्ट असतात. ते तुम्हाला यूज होणारे असे प्रोडक्ट तुमच्या आयडीवर 5,000 प्लस GST आणि डिलिव्हरी चार्ज 5,500 पर्यंत जेव्हा तुम्ही प्रोडक्ट घेता, एकतर तुम्ही प्रोडक्ट यूज करू शकता, त्यानंतर तुम्ही यामध्ये तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. यामध्ये तुम्हाला 5,000 पासून पण तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्ही यामध्ये अर्निंग घेऊ शकता, म्हणजे पैसे कमवू शकता.
आम्ही 4 ते 5 वेमध्ये यामध्ये कशा पद्धतीने पैसे कमवतात हे पूर्ण डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फर्स्ट लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही वेबिनार बघू शकता. आणि जर फॉलोइंग प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला जर सिरियसली वर्क करायचं असेल तर वर दिलेल्या नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि फॉलोइंग प्रोडक्ट्समध्ये यामध्ये बिझनेस स्टार्ट करू शकता. आय होप आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की फॉलोइंग प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला 2CC करण्यासाठी हे चुकीच्या पद्धती तुम्ही वापरू नका. तर जर तुम्हाला फॉलोइंगमध्ये सिरियसली वर्क जर स्टार्ट करायचं असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मी पण फॉलोइंग कोर्समध्ये 1 वर्ष झालं वर्क करते. मी चांगल्या पद्धतीने यामध्ये अर्निंग करते. तर तुम्हाला पण हे अर्निंग करायचं असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.